नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे। यापुढे जर मध्येच रस्त्यात कुठे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा अपघात झाल्यास त्या बसमधील प्रवाशांना आधी काढलेल्या तिकिटावर त्याच मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने पुढील प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे। राज्यातील यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बारामती हे 5 विमानतळ अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे। मंगळवारी MIDC अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलायन्स कडून या विमानतळांना MIDC कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडली। देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ केल्याचा निषेध म्हणून काही लोकांनी वाराणसीमध्ये गंगा नदीत सिलेंडर वाहून टाकले। कर्नाटकसह इतर राज्यातही सिलेंडर दरवाढीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती। अमेरिकेने चीनवर 104% कर लादण्याची घोषणा केली आहे, जी 9 एप्रिल पासून लागू होईल। ट्रम्प यांनी चेतावणी दिली होती की चीनने अमेरिकेच्या वस्तूवरील 34% कर रद्द केला नाही तर अतिरिक्त 50% कर लावला जाईल। चीनने याला ब्लॅकमेलिंग म्हटले असून त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लढण्याची चेतावणी दिली आहे। यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। बॉलिवूडमध्ये सध्या इम्रान हाशमी स्टारर ग्राउंड झिरो सिनेमाची जोरदार चर्चा आहे। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। ग्राउंड झिरो मध्ये इम्रान हाशमी सोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील स्क्रीनवर दिसणार आहे। श्रीलंकेत या महिन्याअखेर सुरू होत असलेल्या तिरंगी एकदिवसीय महिला क्रिकेट मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे। BCCIच्या महिला निवड समितीने 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघ निवडला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आम्ही रोज अशाच महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। आमच्याशी जोडलेले रहा आणि अधिक अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।